तुम्ही आतमध्ये घेतले तर आमची लोक सगळे आतमध्ये घुसतील, ही धमकी तिकडे राहुल नार्वेकर यांनी दिलेली आहे. ज्याप्रमाणे आता निवडणूक आयोगाकडून अनेक उमेदवार आहेत, त्यांचे जे फॉर्म आहेत नाकारले गेलेले आहेत, काय एकंदरीत आता आतमध्ये चर्चा झाली आपण बृहन्मुंबईच्या वार्ड नंबर 25, 26, 27 साधारणतः दक्षिण भारतात दक्षिण मुंबईचा जो हा वार्ड आहे, हा कृष्णा जाधव आरो आहेत, त्या ठिकाणी कालची घटना अशी घडली की सगळे 1-2 वाजेपासूनच ऑफिसमध्ये आले होते प्रेमिसेसमध्ये आणि सगळ्यांनी फॉर्म भरला, त्याच्यानंतर टोकन घेतलं, त्यानंतर स्क्रुटिनी झाली, त्यानंतर डिपॉझिट भरले आणि त्यानंतर आउट ऑफ सडन काय झालं माहित नाही, ते आपले अध्यक्ष आत बाहेर होत होते. त्यांनी मुद्दाम त्यांचा जो मतदारसंघ आहे त्यातल्या सगळ्या लोकांचे बाद झाले पाहिजे, त्यांना अध्यक्ष आपले नार्वेकर साहेब कदाचित त्यांना सगळ्यांना बाद करून अनपोज निवडून यायचं असेल असा त्यांचा प्रयत्न होता आणि अशा पद्धतीने आमच्या यांना स्वीकारलं नाही. तर आम्ही एवढंच सांगितलं, जो नियम आहे तो दाखवला साहेबांना, गगन साहेबांना, त्यांना दाखवला की जो नियम काय म्हणतो की तुम्ही 30 तारखेला 5 वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचायला पाहिजे. आता आम्ही कार्यालयातच पोहोचलो होतो आणि अशा पद्धतीने काल पोलिसा थ्रू अक्षरशः बाहेर काढण्यात आलं उमेदवारांना. हा अन्याय आहे. ते गगन साहेबांना आम्ही सगळं लिखित दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं होतं की हे मी आयोगाला पाठवतो, आयोगाकडनं जर काही आलं तर निश्चित तुम्हाला न्याय मिळेल आणि जर कायद्यात असेल तर त्याप्रमाणे आयोग आम्हाला आदेश देतील. आता आम्ही इथून लगेच आयोगाकडे चाललो आहे. आपले देशमुख आपले वाघमारे साहेब आहेत त्या ठिकाणी, आयोगाकडे हे सगळं एक्सप्लेन करणार आहोत. हा अन्याय सारासार आणि संविधानिक पदाचाही व्यक्ती त्या ठिकाणी येऊन अशा पद्धतीने जर डिस्टर्ब करत असेल, हे फार सिरियस वर्षभर कार्यकर्त्यांनी मेहनत केलेली असते की कुठेतरी आता उमेदवारी मिळून ते समाजासाठी काम करतील, मग आता कार्यकर्त्यांची मन दुखावली गेली. अगदी बरोबर, अगदी बरोबर, तुम्ही बरोबर सांगितलं की प्रचंड असं म्हणजे सगळं काम करणारी लोक, त्यांना तुम्ही याच्यापासून त्यांचा हक्क जे आहे हिरावून घेताय किंवा तुमच्या चुकीमुळे. मग तुम्ही डिपॉझिट कशाला घेतलं, तुम्ही स्क्रुटिनी केली, सगळं झालं. हा कुठल्या नियमात बसतच नाही. ते घ्यायलाच पाहिजे, त्यांनी आत्ताही घ्यायला पाहिजे. आता स्क्रुटिनी चालू आहे म्हणून आम्ही आयोगाकडे चाललो आहे. मला सांगा, काल जो इश्यू झालेला आहे, असे किती पक्षांचे जे नगरसेवकांचे जे फॉर्म भरले गेले होते आणि त्यांचे नाकारले गेले आहेत एकूण टोटल? आमचे बीजेपी सोडून बघा, येथे जनता दल सेक्युलर आहे, या ठिकाणी मनसे आहे, या ठिकाणी आम आदमी पार्टी आहे, काँग्रेसचे पण आहे, बहुजन समाज पार्टी आहे. हे सगळे आम्ही लोक येथे हजर आहोत आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आजचा आमचा जो अर्ज आहे तो स्वीकारला गेला पाहिजे, आमची मागणी आहे. ज्याप्रमाणे सर आता चर्चा झाली की परत न्याय दिला तरी मिळेल असं आशा वाटते का की तुम्हाला काय मिळेल? बघा, मी बहुजन समाज पार्टीकडून बोलतोय. आमचे त्या ठिकाणी 3 उमेदवार 225, 226, 227 मनोज मोरे, परिचय भोईर आणि रुखसाना शेख असे आमचे 3 उमेदवार आतमध्ये दालनामध्ये 4च्या अगोदर आमचे उमेदवार दालनामध्ये आतमध्ये होते, त्यांना धक्का मारून बाहेर काढलेला आहे. आज 8 ते 9 वर्षानंतर इलेक्शन लागलेलं आहे. आज 8 ते 9 वर्ष आज आम्ही मेहनत करत आहोत वार्डामध्ये आणि त्याच्यानंतर हे राहुल नार्वेकर साहेब तिथे येऊन 3 ते 4 तास येऊन बसतात आहेत, आत बाहेर करतात आहेत आणि त्या ठिकाणी डायरेक्ट साहेबांना, राठोड साहेबांना धमकी देत आहेत की तुम्ही आता तुमचं वय झालेलं आहे, तुम्ही घरी बसून राहा, आता तुम्ही इथे कशासाठी येते, तुम्ही राहता कुठे आणि गावाकडून मुंबईला येता, मुंबईला कुठे राहता, तिथून इकडे तुमचं काय आहे, या पद्धतीचे. त्यांना धमकी नव्हती तर ह्या सगळ्या उमेदवारांना धमकी होती. ती राहुल नार्वेकर यांनी वक्तव्य केलेलं आहे तिथे आणि कमिशन मध्ये नाही येतो. ऍक्च्युली तिथे त्यांनी थांबायलाच नाही पाहिजे. ठीक आहे, एक लोकप्रतिनिधी म्हणून ते आले तिकडे त्यांनी पाणी करून त्यांनी निघून गेलं पाहिजे, पण तिथे 2-3 तासापासून ते तिकडे थांबून राहिलेले आहेत आणि बराबर 5 वाजता आतमध्ये जातात, आरोकडे जातात आणि आतून येतात आणि नंतर सगळ्या आमच्या उमेदवारच्या आतमध्ये दालनामध्ये असणारे उमेदवार तिथले पोलीस प्रशासन धक्का मारून बाहेर काढतात.
धक्का मग जर दालनामध्ये नियम काय म्हणतोय, निवडणूक आयोगाचा नियम काय म्हणतोय की 5 वाजेपर्यंतचा टायमिंग होता. या 5 वाजेच्या आतमध्ये उमेदवार आणि सूचक आणि अनुवादक हे आतमध्ये असले पाहिजेत. मग कार्यालयामध्ये पाहिजे, आतमध्ये पाहिजेत. तर आम्ही आमचे सूचक आणि अनुवादक आणि उमेदवार घेऊन आतमध्ये 5च्या अगोदर, म्हणजे आम्ही 4लाच आतमध्ये दालनामध्ये घुसलेलो आहोत उमेदवारांनी घेऊन. तरी सुद्धा आमची सगळे पेपर चेक करून घेण्यात आले. आम्हाला टोकन सुद्धा देण्यात आलं. टोकन सुद्धा तुम्हाला दाखवतो मी. ते टोकन आम्हाला दिलेलं आहे त्यांनी. हे बघा, हे टोकन सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे टोकन आम्हाला दिलेलं आहे त्यांनी. हे टोकन दिल्याच्या नंतर पुढे बोलले अजून 4 लोक आहेत, त्यांचे सगळ्यांचे पेपर चेक केल्यावर तुम्हाला आम्ही घेणार. आणि आम्ही पेपर त्यांना दिले, टोकन दिला होता, पेपर दिले, पेपर चेक केले, त्यांनी पैसे भरून घेतले. ती रिसिट सुद्धा आमच्याकडे आहे. आणि पैसे भरून घेतल्यानंतर उमेदवार आमच्या आतमध्ये आहेत. उमेदवारांना धक्का मारून बाहेर काढलेला आहे. आणि तरी सुद्धा यांनी आतमध्ये 5 वाजता जाऊन आले की ह्या उमेदवारांना आतमध्ये घ्यायचं नाही. आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत तिथे थांबलोय. आम्ही शांत पद्धतीनं कुठलंही आंदोलन न करता, कुठली आम्ही हुलबाजी न करता आम्ही शांतपणे राठोड साहेबांच्या संघाती तिथे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे सगळ्या पक्षाचे लोक आम्ही उभे होतो. सगळे उमेदवार उभे होते. आणि आम्ही फक्त आमची एकच मागणी होती त्यांच्याकडे का आरो साहेबांनी यावर आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं आणि याच्यावर काय तोडगा काढावा, ही आमची पूर्णपणे त्यांच्याकडे मागणी होती. याच्यात एक नमूद करण्यासारखं आहे की मान्य नार्वेकर साहेबांचे बहीण, भाऊ आणि बहिणी, त्यांच्यामध्ये त्या तिघासाठी 25, 26, 27 साठी त्यांचा तो कटाटोप होता. दुसरं हे सगळं आम्ही सांगतोय ना, सगळं रेकॉर्डेड त्या आयोगाच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं आहे. पण ज्याप्रमाणे आता जर पाहायला गेलं, सगळ्याच पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना आता कोणत्याही पक्षाचा अपक्ष सोडलं तर सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांना इथे कुठेतरी एक दुःख होत आहे. कारण का बऱ्याच जे असे उमेदवार आहेत की त्यांना तिकीट नाही मिळालं आणि त्याच्यानंतर एकदम ऍट द एंड पर्यंत यादी सादर केली, तरी सुद्धा आता कशा प्रकारचा घोळ झालाय. नाही, आता बघा, आम्ही आम्हाला जो तुमच्यावर अन्याय झालाय ना, त्यासाठी आम्ही खूप दूरपर्यंत जाऊ. आम्हाला विश्वास आहे की आमचे गगराणी साहेब ज्या पद्धतीने काम करतात त्यांचा आम्ही अनुभव बघितलेला आहे. ते न्याय देतील आम्हाला. ते लगेच आता पाठवतील कमिशनरकडे, सॉरी आयोगाकडे. आम्ही सुद्धा आयोगाकडे चाललो. आम्हाला इथेच न्याय मिळेल. आम्हाला कोर्टात जायची गरज पडणार नाही. आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ. हे पूर्ण स्टे आणू. आम्ही पूर्ण निवडणुकीवर सुद्धा स्टे आणू शकतो. कारण हा सारासार अन्याय आहे आणि सगळं कॅमेऱ्यांनी टिपलेलं आहे. आम्ही आणि धक्के मारून काढलं ना, ते म्हणतात ना, अरे तुरे, हे मला ते सांगितलं ते तर भयंकरच आहे. तुम्ही म्हातारे झाले, तुम्ही कशाला आलात वगैरे वगैरे असू द्या. परंतु हे सगळं पोलिसांनी धक्के मारले, बाहेर काढले, सगळं आयोगाने बघायला पाहिजे. आमची विनंती आहे आयोगाला. आम्ही सांगणार आहे, तुम्ही ते लगेच मागवा. संबंधित त्याला तुम्ही बडतर्फ करा जो कोणी याच्यात. आणि ते तर झालं, परंतु राजकीय दृष्ट्या हे सुद्धा म्हणजे न सोपण्यासारखी गोष्ट आहे. अध्यक्ष आपले मेन गोष्ट म्हणजे अशी आहे की सरांना त्यांनी हे शब्द वापरलेले आहेत की सर म्हणाले, सर तुम्ही अध्यक्ष महोदय म्हणून त्यांना संबोधित करत होते. अध्यक्ष महोदय समजवत होते, आम्हाला फक्त आरोना भेटून द्या, तुम्ही भेट घालून द्या. तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात. तुम्हाला एक पक्षाकडे बघता येणार नाही. तुम्हाला सगळ्यांना एक नजरेने बघावं लागेल, असंच यांची मागणी होती. परंतु त्यांनी ह्या शब्दात मध्ये तुम्ही आम्ही काही इथून हलणार नाही साहेब सर म्हणाले. तर आम्हाला जर फासावर जरी चढवलं तर आम्ही इथून निघणार नाही. तर ऐकून घ्या, फासावर चढवलं तरी आम्ही इथून निघणार नाही आहोत. तुम्हाला एवढं माहिती आहे, आम्ही फासावर पण चढवू शकतो. तुम्हाला एवढं माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही इथून निघत नाहीत. तुम्हाला इमिजिएट आत्ताच्या आता निघावं लागेल. धमकी देण्यात आली तिकडे. तुम्हाला इमिजिएट इथून आत्ताच्या आता निघावं लागेल. असं कोणी म्हटलं? राहुल नार्वेकर साहेब म्हणाले सरांना, राठोड सरांना म्हणाले. अच्छा, डायरेक्ट तुम्हाला फासावर चढून द्यायचं? नाही, दंडुक्याने ते म्हणाले तुम्ही फासावर पण आम्हाला चढू शकता. राठोड साहेब म्हणाले सिक्युरिटी की जर हे उमेदवार तुम्ही आतमध्ये घेतले तर आमची लोक सगळे आतमध्ये घुसतील, ही धमकी तिकडे राहुल नार्वेकर यांनी दिलेली आहे.
पोलीस सांगा. फोर्स मागवण्यात आली, गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली. मला सांगा, जर आपण उमेदवार आतमध्ये जातो तर उमेदवाराबरोबर कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी नाहीये. मग राहुल नार्वेकर आतमध्ये काय करत होते? त्यांचे जे OSD आहे, त्यांची कार्यकर्ते आहेत, ते आतमध्ये काय करत होते? सतत त्यांचं आतमध्ये जाणं बरं, येणं सुरू त्यांच्या होते. बरोबर आम्हाला जर का निवडणूक आयोगाची अट आहे, काय अट आहे की उमेदवार, सूचक आणि अनुमोदक हे तीनच लोक गेले पाहिजे. आणि राहुल नार्वेकर आतमध्ये जातात आपला ताफा घेऊन, 20-25 लोकांचा ताफा. मग त्यांना निवडणूक आयोगाची अट नाहीये का? आणि राठोड साहेबांनी पुढाकार जो घेतलेला आहे, गगराणी साहेबांची जी भेट घेतलेली आहे, आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि अपेक्षा आहे आयोगांकडे की ते योग्य रीती याच्यातनं मार्ग काढतील. पण जेवढे पण उमेदवार आहेत ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते सगळे आता एकत्र येऊन आपण त्या सगळ्यांना एकत्र घेऊन लढा देणार आहात. हा आता आम्ही आले बघा, आता इलेक्शन 9 वर्षानंतर, 9.5 वर्षानंतर इलेक्शन हे आपलं BMC इलेक्शन झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक जे आज तुम्ही या ठिकाणी बघत आहेत, प्रत्येक उमेदवारांनी पक्षासाठी निष्ठेवान पदाने काम केलेलं आहे. ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते उमेदवार आहेत हे. आणि पक्षांनी सुद्धा यांची बाजू, आम्हाला प्रत्येकाची बाजू मांडलेली आहे. तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, ही लढाई आम्ही लढणार. या आज आम्हाला काल मैं हिंदी में बोल सकती हूँ प्लीज. हाँ ओके. मेरा नाम है मार्गरेट डिकोस्टा और मैं हूँ आम आदमी पार्टी की तरफ से. मैंने जब पेमेंट किया था तभी मुझे किसी ने नहीं बोला कि ये पर्ची लेके 5 बजे के पहले आप जाना चाहिए अंदर. तो मेरा मतलब 227 का बूथ जो था एकदम कॉर्नर पे था. तो जब मुझे पता चला तो मैंने बोला जल्दी जल्दी दे दो, क्योंकि उन लोग ने पर्ची तैयार ही नहीं किया था. जब मैं तैयार करके भागी तो 5:03 हुआ था. तो बस स्टॉप, नहीं जा सकते आप ते अंदर. आतमध्ये आल्या होत्या, हाँ. त्याच्यामध्ये काही नाही, ते आतमध्ये आल्या होत्या. हाँ तो ऐसा दरवाजा है ना, तो दरवाजे के अंदर मतलब उधर पास में भी जाने को नहीं दिया पुलिस ने, बस रोका. बस 5 बजे मैंने बोला 2 मिनट हुआ है 5 बजकर, और मैं मतलब वो कोने से इधर आई हूँ. हाँ, पावती के लिए मुझे डिले हुआ, मतलब तुम्हारा एडमिनिस्ट्रेशन का डिले है ना, मेरा डिले नहीं है. नहीं, नो एंट्री. हाँ, और एक मुझे बोलना है, राहुल, जब सब लोग बोल रहे हैं राहुल नार्वेकर की सिस्टर इन लॉ, उन लोग दोनों इलेक्शन पे खड़े हैं, हर्षिता नार्वेकर. तो वो जब आई तो बस पूरा बीजेपी के लोग उनको सराउंड करके फोटो क्लिक कर रहे थे, ऐसा पोज वैसा पोज. और जब हम सब मिलके एक पिक्चर निकालने के लिए गए तो हमें रोका. नहीं, अलाउड नहीं है. एक पिक्चर जो जिसको इफेक्ट हुआ था हमने सोचा साथ में निकालेंगे, बस. थँक यू. हे मी कॅन्डिडेट आहेत, चंद्रशेखर आझाद. मी पण फॉर्म भरलेले आहेत. आणि अजून हे बघा, ह्याच्यामध्ये पावती वगैरे आहेत 5,000ची. हे पावती वगैरे सर्व भरलेत आणि स्वीकारलेत नाहीत. आणि सर्वांना न्याय भेटली पाहिजे. जे आपण कॅन्डिडेट आहेत हे सर्वांना न्याय भेटली पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता म्हणा की काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणा, बीजेपीचे कार्यकर्ता म्हणा, जे पण निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचं इथे कुठेतरी एक त्यांना दुःख झालेलं आहे. कारण का जेव्हा अशा प्रकारचे कृत्य घडतात त्यावेळेला जे वर्षभर मेहनत केलेली असते आणि वर्षभर एवढी मेहनत करून सुद्धा त्यांना जर उमेदवारी इथे मिळत नाही किंवा काहीतरी असं उमेदवारीमध्ये घोळ केला जातो प्रशासनाकडनं, त्यावेळेला त्यांचं जे कळकळ आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यामुळे अशाच अपडेट सोबत आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा फरक समाचार, मुंबई.